जय हिंद मित्रांनो, भारत अकॅडमी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, जशी की आता टीईटीची भरती येत आहे आणि आता पोलीस भरती सुद्धा जाहीर झाली आहे। पोलीस भरतीचा पेपर होणार आहे आणि मित्रांनो, जसं आता पावसाळा लागला आहे तर पावसाळ्यामध्ये एक प्राणी दगडाच्या बाहेर येतो। कोणता प्राणी असतो तो सांगा मित्रांनो? बेडू। असे भरपूर बेडकं बाहेर येतील। भरती आल्यावर असे भरपूर लोक बाहेर येत असतात आणि त्यांना असं वाटतं कुठेतरी 30-40 हजार भरले की बाकीचे जे 4 वर्ष मेहनत करतात ते साईडला राहतील आणि मीच भरती होईल। तर मित्रांनो, हे असं नसतं। याच्यासाठी घाम गाळावा लागतो, खूप मेहनत करावी लागते, खूप परिश्रम घ्यावं लागतं। कोणी सांगितलं रे तुला 40 हजार भरल्यावर तू भरती होशील? जे 4-4, 5-5 वर्षापासून मेहनत करताय त्यांचं काय झालं? जे 1.5 वर्षापासून मेहनत घेत आहे, शांततेच्या काळात मेहनत घेत त्यांचं काय होईल? मग तू 40 हजार घेतल्यावर तू काय वर्दी विकत घेतली काय? तर याच्यासाठी मित्रांनो मेहनत करावी लागते आणि याचे 2-2, 3-3 महिने वाले असणार ना, तुम्ही तर कुठंच लागणार नाहीयेत। याच्यासाठी जे मुलं वर्षभरापासून मेहनत करत होते, ग्राउंड करत होते, पेपरचा अभ्यास करत होते, तेच मुलं सिलेक्ट होतील, कारण की त्यांचा परिश्रम असणार आहे मित्रांनो। ते खूप जास्त तुमचा वेळ वाया घालत नाही। नवीन टॉपिकला स्टार्ट करतो। आजचा टॉपिक आहे आपला वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ आणि घातांक। तर सगळ्यात पहिले आपण या ठिकाणी घातांकाचे नियम बघणार आहोत मित्रांनो। तर घातांकाचे आपल्याला खूप सारे नियम बघायचे आहेत। तर आपण घातांकाचा नियम या ठिकाणी बघणार आहोत। तर घातांकाचा नियम बघताना सगळ्यात अगोदर आपल्याला बेस आणि पॉवर म्हणजे पाया आणि घातांक या दोन गोष्टी माहित असणं गरजेचं आहे। तर a चा घातांक m, a चा घातांक काय m। तर या ठिकाणी हा जो a आहे तो आहे पाया आणि हा जो आहे तो आहे घातांक। तो काय आहे? घातांक। आता या ठिकाणी आपल्याला पाया आणि घातांकाचा वापर करून खूप सारे नियम आपल्याला या ठिकाणी बघायचे। तर 1 बाय 1 करून आपण ते नियम बघूया। बघा, पहिला जो नियम आहे तो आहे घातांकाचा गुणाकाराचा नियम। पहिला काय? घातांकाचा गुणाकाराचा नियम। तर घातांकाचा गुणाकाराचा नियम काय सांगतो? जर पाया पाया समान असेल, जर पाया पाया समान असेल व त्यांच्यात गुणाकाराची प्रक्रिया असेल, म्हणजे a चा घातांक m आणि a चा घातांक n या ठिकाणी पाया पाया काय आहे? समान आहे व त्यांच्यात कोणती प्रक्रिया आहे? गुणाकाराची प्रक्रिया आहे। तर अशा वेळेस घातांकाची बेरीज करावी, म्हणजे a चा घातांक m अधिक n। याचं जर एक उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर याचं उदाहरण कसं सांगणार बघा मित्रांनो। 4 चा घातांक 5 व 4 चा घातांक 2 यांच्यामध्ये गुणाकाराची प्रक्रिया पाया पाया समान आहे व त्यांच्यात गुणाकाराची प्रक्रिया आहे, तर घातांकाची काय होणार? बेरीज होणार। म्हणजे इथं 4 चा घातांक 5 अधिक 2 किती येणार? 7 येणार। तर आपण बघितलं घातांकाचा गुणाकाराचा नियम। आता आपण या ठिकाणी दुसरा नियम बघणार आहोत। दुसरा नियम आपण बघणार आहोत। बघा, जसं आपण घातांकाचा गुणाकाराचा नियम बघितला, आता आपण घातांकाचा भागाकाराचा नियम बघणार। दुसरा नियम घातांकाचा भागाकाराचा नियम। घातांकाचा भागाकाराचा नियम। तर बघा, पाया पाया समान असल्यास व त्यांच्यात भागाकाराची प्रक्रिया असल्यास, त्यांच्यात कोणती प्रक्रिया आहे? भागाकाराची प्रक्रिया। a चा घातांक m भागिला a चा घातांक n, तर अशा सिच्युएशनला घातांकाची काय होणार? वजाबाकी होणार, म्हणजे m मायनस n। तर कंडिशन काय आहे? पाया पाया काय असला पाहिजे? समान असला पाहिजे। याचं जर एक उदाहरण जर घ्यायचं म्हटलं, जर मी ते घेतलं 5 चा घातांक 10, 5 चा घातांक 4 व त्यांच्यात जर भागाकाराची प्रक्रिया असेल, तर अशा ठिकाणी मला 5 चा घातांक 10 वजा 4, तर 5 चा घातांक काय येणार? 6। तर हे यामध्ये उत्तर असणार आहे। कधी कधी हा जो घातांकाचा भागाकाराचा नियम आहे तो या पद्धतीने सुद्धा दिला असतो। बघा, जर मला असं दिलं 8 चा घातांक 9 भागिले
असं नाही आता इथं दिलं 8चा घातांक 3, तर अशा सिच्युएशनला या ठिकाणी घातांकाचे काय होणार वजाबाकी होणार, म्हणजे 8चा घातांक 9 वजा 3, तर 8चा घातांक त्याला 6. तर या ठिकाणी आपण दोन नियम बघितले, घातांकाचा गुणाकाराचा नियम, घातांकाचा भागाकाराचा नियम. मित्रांनो कधी कधी घातांकाचा गुणाकाराचा नियम आणि भागाकाराचा नियम दोघांना ऍट ए टाइम आपल्याला वापरायची वेळ येते, दोघांना आपल्याला ऍट ए टाइम वापरायची आपल्याला या ठिकाणी वेळ येते. बघा दोघे ऍट ए टाइम कसे वापरणार, जर समजा 5चा घातांक 4 गुणिले 5चा घातांक 3 गुणिले 5चा घातांक 2 आणि भागाकारामध्ये 5चा घातांक 1 गुणिले 5 गुणिले 5चा घातांक 3, तर अशा सिच्युएशन मध्ये बघा पहिले गुणाकाराचा नियम वर वापरणार, म्हणजे या ठिकाणी 5चा घातांक 4 अधिक 3 7, 7 आणि 2 किती आले 9, भागिले 5चा घातांक 1 आणि 3 4, आणि ज्याच्या डोक्यावर कोणी नसतो त्याच्या डोक्यावर आपण 1 मानतो, म्हणजे 1 2 आणि 3, तर टोटल किती आले, टोटल झाले 5. 1 2 आणि 3 टोटल झाले 5. तर इथं पहिले मी गुणाकाराचा नियम वापरला, इथे पण गुणाकाराचा नियम वापरला, आता वेळ आली भागाकाराचा नियम वापरण्याची. तर या ठिकाणी 5चा घातांक 9तून 5 गेला, 9तून 5 गेल्यावर किती येणार 4. अशा ठिकाणी आपण काय बघितलंय, आपण गुणाकार आणि भागाकार दोघे नियम काय केले एकत्र वापरलेले आहे. आता पुढचा नियम आपल्याला बघायचा बघा, पुढचा नियम बघा, पुढचा नियम काय सांगतो, घात 0 काय असणार आहे, घात 0. तर हा नियम काय सांगतो बघा, कुठल्याही संख्येचा घात 0 असल्यास किंवा कुठल्याही संख्येच्या डोक्यावर 0 असल्यास उत्तर नेहमी 1 येते. याचं जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर a चा घातांक जर 0 घेतला तर याचं उत्तर काय येणार मित्रांनो, याचं उत्तर येणार 1. याचं उत्तर काय येणार 1. फॉर एक्झाम्पल जर मी 18चा घातांक 0 घेतला तर त्याचं उत्तर पण काय येणार, याचं उत्तर येणार 1. हे आपण प्रूव्ह करूया. कुठल्याही संख्येचा घातांक जर 0 घेतला तर तो 1 कसा आहे तो आपल्याला इथं प्रूव्ह करायचं आहे. बघा मित्रांनो, जर मी 15 भागिले 15 जर केलं त्याचं उत्तर काय येणार 1. कुठल्याही संख्येला त्याच संख्येने भागितलं तर उत्तर काय येतं 1 येतं. मी जर इथं 16 भागिले 16 जर केलं त्याचं उत्तर काय येतं 1 येतं. याचं उत्तर पण काय येणार 1. म्हणजे कुठल्याही संख्येला त्याच संख्येने भागितलं तर उत्तर काय येतं 1 येतं. त्याचा अर्थ 18 भागिले 18 जर मी केलं तर याचं उत्तर पण काय येणार 1 येणार. तर आता आपल्याला हेच बघायचंय की कुठल्याही संख्येचा घातांक 0 आल्यास उत्तर 1 कसे येते. तर या ठिकाणी आपण बघूया की उत्तर 1 कसे येते. बघा मित्रांनो, या ठिकाणी मी घेतलं 18 भागिले 18, तर 18 भागिले 18 याचं उत्तर काय येतं 1 येतं. आता बघा मी एक तुम्हाला सांगितलं होतं की कुठल्याही संख्येच्या डोक्यावर कोण असतो तर कुठल्याही संख्येच्या डोक्यावर 1 असतो. तर ही जी संख्या मी याला असंही लिहू शकतो 18चा घातांक 1 आणि 18चा घातांक 1. मी 18 भागिले 18 लिहिलं काय आणि 18चा घातांक 1 भागिले 18चा घातांक 1 लिहिलं काय, दोघांचं उत्तर काय येणार आहे सारखं. कुठल्याही संख्येला त्याच संख्येने भागितले असता उत्तर काय येतं 1 येतं. आता इथे जर मी घातांकाचा जर भागाकाराचा नियम वापरला, पाया समान असल्यास घातांकाचे काय ते वजाबाकी. जसं फॉर एक्झाम्पल मी जर इथे घेतलं 18चा घातांक 5 भागिले 18चा घातांक 3, तर या ठिकाणी पाया समान असल्यास भागाकाराचा नियम इथं लागू होतो. म्हणजे 5तून 3 गेले किती आले 2. इथं आला 18चा घातांक 2, म्हणजे काय झाली वजाबाकी. सेम पद्धतीने कुठल्याही संख्येला त्याच संख्येने जर भागितले तर उत्तर येतं 1. ते 1 घेतलेलं आहे. परंतु इथे जर घातांकाचा भागाकाराचा नियम वापरला तर इथं 18चा घातांक 1तून 1 गेला 0, 1तून 1 गेला किती आला 0. म्हणजे इथं 18चा घातांक 0 ही राईट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइड. तर राईट हँड साइड इज इक्वल टू लेफ्ट हँड साइड. म्हणून 18चा घातांक 0 बरोबर काय आला 1 आला. म्हणून कुठल्याही संख्येचा घातांक जर 0 घेतला तर त्याचं उत्तर काय येतं 1 येतं. याचं जर एक मोठं लेंथी उदाहरण जर घेतलं आपण, समजा या ठिकाणी जर घेतलं 15चा घातांक 3 अधिक 4चा घातांक 2 अधिक 18चा घातांक 4 गुणिले 9चा घातांक 5 आणि या संपूर्ण ब्रॅकेटला जर 0 घातांक जर करून टाकलं तर अशा सिच्युएशनला फायनल उत्तर काय होऊन जातं, फायनल उत्तर होऊन जातं 1. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. पुढचा नियम आपल्याला घातांकाचा बघायचा आहे घात 1. चौथा नियम असणार आपला घात 1. जसा घात 0 असतो तसा आपल्याला नियम काय बघायचा आहे घात 1. कुठल्याही संख्येच्या डोक्यावर जर घातांक 1 असेल तर उत्तर नेहमी काय येतं 30 संख्या येते. उत्तर नेहमी येते 30 संख्या. फॉर एक्झाम्पल 18च्या डोक्यावर जर घात 1 असेल तर उत्तर नेहमी काय येणार आहे 30 संख्या येणार आहे. तर अशा प्रकारे आपण आतापर्यंत किती नियम बघितले, 4 नियम बघितले. घातांकाचा गुणाकाराचा नियम पाया समान असल्यास त्यांच्यात गुणाकाराची प्रक्रिया असल्यास घातांकाची बेरीज होती.
घातांकाचा भागाकाराचा नियम, पाया समान असल्यास व त्यांच्यात भागाकाराची प्रक्रिया असल्यास घातांकाचे काय होणार वजाबाकी. घातांकाचा शून्य नियम, कुठल्याही संख्येचा घात शून्य असल्यास उत्तर नेहमी 1 येते. आणि घातांकाचा एकाचा नियम, कुठल्याही संख्येच्या डोक्यावर जर 1 असेल तर उत्तर नेहमी 30 संख्या येते. पुढचा नियम आपल्याला बघायचा आहे घातांकाचा घात समान. कोणता नियम बघायचा आहे? घात समान. समजा पाया समान असल्यास त्यांच्यात बरोबरचं चिन्ह असल्यास, त्यांच्यात समानतेचं इक्वलिटीचं चिन्ह असल्यास, त्यांच्या डोक्यावर जर यम आणि एन असेल, जर पाया जर समान असेल, पाया समान असेल व त्यांच्यात बरोबरीचं चिन्ह असेल तर अशा सिच्युएशनला त्यांचा घातांकही सारखा असतो, म्हणजे m = n. फॉर एक्झाम्पल, समजा मी 4चा घातांक 1 घेतला, इथं 4चा घातांक 5 घेतला, त्याच्यावरून मला कळालं की x ची किंमत काय असणार आहे? x ची किंमत असणार आहे 5. उदाहरण कसं विचारलं जाईल मित्रांनो, विचार बघा. समजा मी इथं घेतलं 5चा घातांक 2x + 4 = 5चा घातांक 16. जर या पद्धतीने जर घेतलं इथं फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ x ॲट दॅट टाइम. इथं बेस काय आहे? समान. इट मीन्स याचा जो पॉवर आहे 2x + 4 = 16. इथं काय ना 2x + 4 = काय आला 16. 4 तिकडे जाणार वजाबाकी मध्ये, तर इथं काय आला 2x बरोबर 4 तिकडे वजाबाकी केल्यावर किती येणार 12. आता दोन्ही तर जाणार भागाकारामध्ये, म्हणजे या ठिकाणी मला कळालं x बरोबर 12/2, तर x बरोबर किती आला 6. म्हणजे या ठिकाणी मला x ची किंमत भेटली 6. तर बऱ्याच वेळेस x ची किंमत फाइंड आउट करायला विचारलं जातं. तर आपण इथं बघितला घात समानचा नियम. पुढचा नियम आपल्याला बघायचा आहे घातांकाचा घात. जर एखाद्या संख्येच्या डोक्यावर घात m असेल व त्या संपूर्ण संख्येचा घात जर n असेल तर अशा सिच्युएशन मध्ये घातांकाचा काय करावा? गुणाकार करावा. म्हणजे a चा घातांक m × n. याचं फॉर एक्झाम्पल जर याचं म्हटलं 4चा घातांक 3 चा घातांक जर 2 असेल तर इथं 4चा घातांक 3 दुने काय आला 6, 3 दुने आला 6. जर असं असेल 8चा घातांक 2 चा घातांक 3 चा घातांक 4, तर अशा सिच्युएशनला बेत्रिक 6, 6 चोक 24. इथं 8चा घातांक काय येणार 24 येणार. 8चा घातांक 24. तर आपण हा बघितला घातांकाचा घात असल्यास घातांकाचा काय होतो? गुणाकार होतो. पुढचा नियम आपल्याला बघायचा बघा. पुढचा नियम घात व्यस्तचा नियम. घात व्यस्त. जर a चा घातांक m असेल व याला जर मला व्यस्त करायचं असेल तर या ठिकाणी a/m = 1/a चा घातांक -m. म्हणजे कुठलीही संख्या जर व्यस्त मध्ये जात असेल तर त्याच्या घातांकाचे चिन्ह काय तर बदलून जातं. हा जर m ऑलरेडी मायनस मध्ये राहिला असता, बघा -m ऑलरेडी मायनस मध्ये राहिला असता, तर अशा सिच्युएशनला 1/a चा घातांक +m. मायनसचं काय आलं प्लसचं होतं मायनस. तर या ठिकाणी घातांकाचे चिन्ह काय तर बदलतं. फॉर एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं 6चा घातांक 4 जर असेल 6चा घातांक 4, या ठिकाणी याला व्यस्त लिहिताना 1/6चा घातांक -4. आणि जर असं राहिलं असतं 6चा घातांक -4, त्याला व्यस्त लिहिताना 1/6चा घातांक 4. म्हणजे मायनसचं काय आलं प्लस, इथं प्लस होतं काय आलं मायनस. तर अशा पद्धतीने घातांकाचे नियम आहेत. तर ह्या नियमांचा वापर करून आपल्याला पुढे खूप सारे उदाहरण सोडवायचे आहेत. या नियमांचा वापर करून आपल्याला खूप सारे उदाहरण सोडवायचे आहेत. परंतु तत्पूर्वी उदाहरण सोडताना आपल्याला काही गोष्टी माहिती असल्या पाहिजे, की जसं आता बघा 2चा घातांक 0 तो उत्तर काय येणार 1 येणार. 2चा घातांक 1 तो उत्तर काय येणार 2 येणार. 2चा घातांक 2 तो उत्तर येणार 4. 2चा तिसरा घातांक उत्तर येणार 8. 2चा चौथा घातांक उत्तर येणार 16. 2चा पाचवा घातांक उत्तर येणार 32. अशी काही घातांकित संख्या आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. जसं फॉर एक्झाम्पल मी जर घेतलं 3चा घातांक 0 तो उत्तर आलं 1. 3चा पहिला घात तो उत्तर आलं 3. 3चा दुसरा घात तो उत्तर आलं 9. 3चा तिसरा घात तो उत्तर आलं 27. 3चा चौथा घात तो उत्तर आलं 81. 3चा चौथा घात अर्थ होतो 3चा 4 वेळेस गुणाकार 3 × 3 × 3 × 3. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81. तसं जर मी इथं बघितलं 4चा 0 घात तो उत्तर आलं 1. 4चा पहिला घात तो उत्तर आलं 4. 4चा दुसरा घात तो उत्तर आलं 16. आता या ठिकाणी बघा मित्रांनो, इथं 2चा चौथा घात पण येतंय 16 आणि इथं 4चा दुसरा घात येतोय 16. म्हणजे दोघी ठिकाणी सारखे उत्तर आलेले, पण रिक्वायरमेंट आपल्याला
दोनाचा चौथा घात घ्यायचा आहे का चाराचा दुसरा घात घ्यायचा हे आपल्या उदाहरण बघून कळेल. उदाहरण बघितल्यावर आपल्याला या गोष्टी कळतील. आता एक छोटस एक्झाम्पल देतो, ज्या एक्झाम्पल मध्ये खूप सारे नियम एकत्रित आलेले असणार आहे. तर ते एक्झाम्पल आपण बघूया. समजा एक छोटस एक्झाम्पल आपण घेऊया. समजा एक उदाहरण आलेलं आहे, 15चा 2x अधिक 2 वर्गमूळ आहे 15चा घातांक 2x अधिक 2 बरोबर 15चा घातांक 2 गुणिले 15चा घातांक 3 चा घातांक 2 गुणिले 225 गुणिले 15चा घातांक 2 चा घातांक 3 चा घातांक 4 एक्झाम्पल आपल्याला आलेलं आहे. आणि आपल्याला या ठिकाणी विचारलंय की फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ x. तर जेवढं उदाहरण दिसायला मोठं आहे तेवढं ते मोठं नसणार आहे मित्रांनो. तर फार इझिली आपण याची व्हॅल्यू फाइंड आउट आपण करू शकतो. तर बघा इथं सिंपली मी काय करणार आहे, तर सगळ्यात पहिले पाया समान आणण्याचा मला प्रयत्न करायचा आहे. पाया समान आणणे म्हणजे काय, जसं आता इथं 15 आहे, इथं 15, इथं 15, इथं काय 225. त्या 225 ला 15च्या स्वरूपात लिहायचंय. कोणाच्या स्वरूपात लिहायचंय? 15च्या स्वरूपात. तर बघा याला कसं सॉल्व्ह करणार बघा. तर या ठिकाणी मी काय घेतलं, 15चा घातांक वर्गमूळात 15चा घातांक 2x अधिक 2 घेतलं. तर इथं बघा 15चा घातांक काय घेतला 2 गुणिला, इथं नियम वापरला घातांकाचा घाताचा नियम. कुठल्याही संख्येचा घातांकाचा घात असेल तर घातांकाचा काय होतो? गुणाकार होतो. म्हणजे इथं मी काय करणार, 15चा घातांक 3 दुने 6 गुणिले 225. 225 ला कसं लिहिणार, तर 225 हा 15चा दुसरा घात आहे. कितवा घात? दुसरा घात. इथं मी काय केलं, बेस समान केला. 225च लिहिलेला आहे, फक्त वेगळ्या भाषेत लिहिला आहे. जसं 81 मी असे लिहू शकतो 3चा चौथा घात. जसं 729 आहे तर 729 मी दोन पद्धतीने लिहू शकतो. एक लिहू शकतो 27चा दुसरा घात, 27चा वर्ग घात 729, किंवा मी 729 ला असंही लिहू शकतो 9चा घन. डिपेंड्स ऑन आवर रिक्वायरमेंट की आपल्याला नेमकं काय हवंय. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी 225 लिहिला 15चा दुसरा घात. आता या ठिकाणी बघा गुणिले घातांकाचा घात म्हणजे यांचा गुणाकार होणार 6 आणि 6 चोक 24. इथं लिहिला 15चा घातांक 24, 15चा घातांक 24. आता इथं घातांकाचा गुणाकाराचा नियम वापरणार. पाया समान असल्यास घातांकाची काय होणार, इथं बेरीज होणार. आता इथं बघा वर्गमूळात 15चा घातांक 2x अधिक 2 बरोबर 15चा घातांक 2 आणि 4 8, सॉरी 2 आणि 6 8, 8 आणि 2 10, त्यांची बेरीज किती आली 10. 10 आणि 24 34, तर टोटल किती आला इथं 34. आता बघा मित्रांनो या ठिकाणी काय प्रॉब्लेम आहे, तर ही जी संख्या आहे ती वर्गमूळात आहे. तर पहिलं माझं स्टेप असणार आहे, मला या संख्येला वर्गमूळाच्या काय आणायचे, बाहेर आणायची. तर मी काय करणार, बोथ साइड स्क्वेअर. काय करणार, बोथ साइड स्क्वेअर. दोन्ही बाजूंचा वर्ग घेणार. तर मी इथं काय करतो बघा, पेन बदलतो म्हणजे समजेल तुम्हाला. इथे याचा वर्ग केला, याचा वर्ग केला म्हणून मी काय केलं, याचा पण काय केला, वर्ग केला. तर वर्ग केल्यामुळे काय झालं मित्रांनो बघा, हा जो वरचा वर्ग आहे त्याने काय केलं, याला कॅन्सल करून याला पण काय केलं, कॅन्सल केलं. मग हा जर वर्गमूळाची करणी चिन्ह जर या कॅन्सल झालं तर अशा सिच्युएशनला काय होणार, हा ऍज इट इज बाहेर येणार. हा काय येणार, ऍज इट इज बाहेर. लक्षात ठेवा मित्रांनो, हा जर घनमुळात राहिला असता, हा कशात राहिला असता, घनमुळात. म्हणजे जर असं राहिलं असतं घनमुळामध्ये 15चा घातांक 2x अधिक 2, तर मला बोथ साइड स्क्वेअर न करता बोथ साइड क्यूब करावा लागला असता. काय करावा असता, क्यूब. हा जर चौथ्या करणीत राहिला असता तर मला दोन्ही बाजूने त्याच्या डोक्यावर 4 घ्यावा लागला असता. पॉवर काय घ्यायचं, फोर्थ पॉवरचा वापर करावा लागला असता. तर आता या ठिकाणी वर्गमूळात आहे, स्क्वेअर रूट मध्ये आहे, म्हणून मी बोथ साइड काय केला, स्क्वेअर केला. त्यामुळे काय झालं, हे करणी चिन्ह काय झालं, बाद झालं. ही संख्या ऍज इट इज बाहेर आली. ही संख्या ऍज इट इज म्हणजे इथं 15चा घातांक 2x अधिक 2 बरोबर इथं घातांकाचा घात या नियमाचा वापर झाला. म्हणजे 15चा घातांक तर 34च्या दुप्पट. 34च्या दुप्पट किती आला मित्रांनो, 68. किती आला,
68. आता इथं पाया पाया समान, घात समानचा नियम वापरला. जर पाया पाया समान असेल व त्यांच्यामध्ये बरोबरीचं चिन्ह असेल तर त्यांचा घातांक काय असतो? समान असतो. इट मीन्स मला इथं 2x अधिक 2 बरोबर काय भेटला? 68 भेटला. 2 तिकडं तर काय होणार? मायनस होणार. म्हणजे इथं 2x बरोबर 68 मायनस 2 म्हणजे 2x बरोबर काय आला? 66. हा 2 इथं गुणाकारून काय होणार? भागाकारात. म्हणजे x बरोबर 66 भागिले 2 म्हणजे x बरोबर काय आला? 33. आपल्याला ही फायनल व्हॅल्यू भेटली. x ची व्हॅल्यू काय आहे? 33. तर अशा प्रकारचे उदाहरण विचारले जातात. असंच एक प्रकारचे एक उदाहरण घेऊया अजून बघा. 81 चा घातांक 3 बरोबर 27 चा घातांक 2x. आणि या ठिकाणी मला विचारलं फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ x. या ठिकाणी मला काय विचारलं? फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ x. सगळ्यात पहिले काय करणार? तर सगळ्यात पहिले बेस समान आणणार. अशा सिच्युएशनला तुम्हाला मुद्दाम अशा संख्या दिल्या असतील की या दोघे संख्यांचा बेस काय येणार? समान येणार. म्हणजे बघा 81 म्हणजे 3चा चौथा घात आणि 27 म्हणजे 3चा तिसरा घात. तर बेस काय येणार? समान. जोपर्यंत बेस समान येत नाही तोपर्यंत उत्तर निघणार नाही. तर बघा 81 ला कसं लिहितो? बघा 81 च्या डोक्यावर कोण आहे? 3. ती तिची टोपी आहे, तिला विसरायचं नाही. इथं 27 च्या डोक्यावर कोण आहे? 2x, त्याला पण विसरायचं नाही. सगळ्यात पहिले मी काय करतो? 81 ला डायरेक्ट करतो. 81 म्हणजे काय? 3चा चौथा घात. तर 81 लिहिलेलं आहे बघा. 3चा चौथा घात हा 81 आहे. पण टोपी कुठे ठेवली? तर आता टोपी पण ठेवतो. कोण आहे टोपी? 3 बरोबर. 27 ला लिहिलं 3चा तिसरा घात पण टोपी आहे. कोण आहे ती? पॉवर 2x. तर याचा काय घेतला? पॉवर 2x. आता इथे काय झालं? घातांकाच्या घात जर असेल तर त्यांचा काय होणार? गुणाकार. आता बेस समान आला. इथं 3 इथे 3 इथे 3 इथे 3. तर काय झालं? 3चा घातांक 4 त्रिक 12 बरोबर 3चा घातांक 3 दुने 6 x. तर पाया पाया समान असल्यास व त्यांच्यात बरोबरीचं चिन्ह असल्यास त्यांचा घातांक काय असतो? समान. म्हणजे इथं 12 बरोबर काय आला? 6x. इथं 12 बरोबर आला 6x. हा 6 जाणार इकडे भागाकारामध्ये. म्हणजे मला या ठिकाणी काय भेटला? x बरोबर 12 भागिले 6 म्हणजे x बरोबर काय भेटला? 2 भेटला. अशा पद्धतीने खूप सारे उदाहरण येतात जे तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात. मित्रांनो बेसिक उदाहरण आता येणं बंद होऊन गेलं. आता यामध्ये सुद्धा खूप ऍडव्हान्स उदाहरण येतात. ते तुम्हाला समजणं गरजेचं आहे. बघा मी संख्यांना 2 प्रकारे करणीच्या बाहेर काढू शकतो. 2 प्रकारे. जर मला लेफ्ट आणि राईट साइड जर दिली असेल लेफ्ट आणि राईट अशा सिच्युएशनला बोथ साइड स्क्वेअर, बोथ साइड क्यूब, बोथ साइड फोर्थ पॉवर या पण मी काढू शकतो. बघा जसं जर मला असं असेल इथं जर मी घेतला 2चा घातांक 3x प्लस 2 बरोबर 32 असं जर असेल तर या ठिकाणी मी काय करतो? बोथ साइड काय करणार? मी स्क्वेअर करणार. ही जर मला असं राहिलं असतं बघा इथं 3 राहिला असता आणि इथं 2चा घातांक 3x अधिक 2 बरोबर 32 राहिला असता तर इथं मी बोथ साइड काय केलं असतं? क्यूब केलं असतं. बोथ साइड क्यूब. बघा वरची संख्या बाहेर कशी निघणार? तर या ठिकाणी एक मित्रांनो लक्षात ठेवायचं इथं लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड दोघे आहेत. पण ज्या ठिकाणी लेफ्ट हँड राईट हँड साइड नसणार अशा सिच्युएशनला त्यांना बाहेर कसं काढायचं ते पण आपण बघूया. समजा जर या ठिकाणी वर्गमुळात 8 आहे किंवा या ठिकाणी घनमुळात 10 आहे किंवा या ठिकाणी चौथ्या करणीमध्ये 15 आहे तर इथं लेफ्ट हँड साइड मला दिली नाही, एकच ते बाजू दिले तर या ठिकाणी आपण बोथ साइड स्क्वेअर करणार, इथं बोथ साइड क्यूब करणार. पण यांना कसं काढायचं बाहेर तर ते आपण आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर बघा इथं काय केलं? बोथ साइड स्क्वेअर केला. मग इथं घेतला 2 म्हणजे 2 आणि याचा पण काय केला? स्क्वेअर. त्या दोनाने काय केलं बघा मित्रांनो? या दोनाने या करणीच्या चिन्हाला काय केलं? बाद करून टाकलं. मग आता कर्ण चिन्ह बाद झालं. मग राहिलं कोण? या ठिकाणी 2चा घातांक 3x अधिक 2 बरोबर इथं काय केलं? पाया मला समान करायचंय. मग 32 मध्ये 2चा कितवा घात होतो? 5वा घात. तर इथं पाया समान केला 2चा 5वा घात. पण टोपी राहिली तशी तर इथं काय घेतला? 2 घेतला. आता इथं काय आलं बघा इथं मला भेटलं 2चा घातांक 3x अधिक 2 बरोबर 2चा घातांक 5 दुने 10 5 दुने काय आला? 10. पाया पाया काय आहे? समान आहे. याचा अर्थ 3x अधिक 2 बरोबर काय आला? 10. 3x अधिक 2 बरोबर काय आला? 10. 2 गेला तिकडे मायनस मध्ये. 3x बरोबर 10 वजा 2 म्हणजे 3x बरोबर काय आला? 8. आता 3 जाणार इथं भागाकार म्हणजे x बरोबर काय भेटला? 8 भागिले 3. तर आली आपल्याला x ची व्हॅल्यू. कधी कधी x ची व्हॅल्यू अशा स्वरूपात सुद्धा येते. पूर्णच व्हॅल्यू आले पाहिजे असं काही नाही. x ची व्हॅल्यू 3/4 7/2 अशा प्रकारची सुद्धा x ची व्हॅल्यू येते.
आता पण काय केलं होतं आपण इथं बोथ साइड काय केलं होतं स्क्वेअर केला होता, परंतु समजा आता इथं क्यूब मध्ये आहे संख्या बघा, इथं काय आहे संख्या क्यूब मध्ये आहे, तर याला कसं सॉल्व्ह करणार? तर या ठिकाणी बघा मित्रांनो मला काय करावं लागेल, बोथ साइड काय करावं लागेल क्यूब, म्हणजे इथं पण काय घेतला क्यूब, तर आता इथं हा क्यूब या क्यूब रूटला काय करेल कॅन्सल, बाहेर कोण येणार 2चा घातांक 3x अधिक 2 बरोबर 32 लिहिलं, 2चा कितवा घात 5वा घात, च्या डोक्यावर कोण आहे 3, च्या डोक्यावर कोण आहे 3, आता इथं काय आलं बघा 2चा घातांक 3x अधिक 2 बरोबर 2चा घातांक 5 त्रिक 15, पाया पाया काय आहे समान, पाया पाया समान असल्यामुळे 3x अधिक 2 बरोबर काय आला 15, 3x अधिक 2 बरोबर आला 15, हा 2 तिकडे जाणार मायनस मध्ये, 3x बरोबर 13, 3x बरोबर काय 13, हा तिकडे गेल्यावर मायनस होऊन गेला, आता इथे 3 काय येणार भागाकारात, म्हणजे x बरोबर काय आला x बरोबर 13 भागिले 3, x बरोबर काय आला 13 भागिले 3, पण आता इथं बोथ साइड स्क्वेअर बोथ साइड क्यूब केलं म्हणून ते करणीच्या बाहेर आले, इथं तर कोणीच नाही बोथ साइड करायला, अशा सिच्युएशनला काय करणार बघा, अशा सिच्युएशनला कोण काय करणार बघा मित्रांनो, इथं कोण असतो लपलेला, इथं कोण लपलेला आहे 2, तर याला कसं लिहिणार बघा 8चा घातांक 1/2, 8चा घातांक 1/2, याला कसं लिहिणार बघा 10चा घातांक 1/3, 10चा घातांक 1/3, याला कसं लिहिणार 15चा घातांक 1/4, तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही एखाद्या संख्येला करणीच्या किंवा क्यूब रूटच्या चिन्हातून बाहेर आणू शकता, तर ही सुद्धा एक पद्धत आहे. अजून एक छोटंसं एक्झाम्पल घेतो आणि आपलं इथे लेक्चर संपवतो. बघा जर समजा वर्गमुळात 7 तर 3 वर्गमुळात 7 आहे आणि यांना मला करणीच्या बाहेर काढायचं आहे, तर कसं उत्तर येणार? आणि अजून एक दुसरं एक्झाम्पल घेतो. या ठिकाणी मला इथे वर्गमुळात 8 आणि वर्गमुळात 8 च्या डोक्यावर 8 च्या डोक्यावर x दोन प्रकारचं झालं. इथं मला कोणीच दिलं नाही, इथं मला 8 च्या डोक्यावर काय दिलाय x दिलेला आहे. अजून एक एक्झाम्पल घेतो. वर्गमुळात 5 वर्गमुळात 5 वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 5, तर या प्रकारचे एक्झाम्पल घेतलेलं आहे. अजून एखादं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर वर्गमुळात 3 वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 3. या ठिकाणी मी 3 च्या डोक्यावर घेतो x, 3 च्या डोक्यावर घेतला x. तर या ठिकाणी मला संपूर्ण व्हॅल्यू फाइंड आउट करायची. या ठिकाणी काय करायचं आहे, संपूर्ण व्हॅल्यू फाइंड आउट करायची. पण तू या ठिकाणी मला संपूर्ण व्हॅल्यू फाइंड आउट करायची नाही. या ठिकाणी मला फक्त 8 च्या डोक्यावर कोण आहे मला माहिती करायचं. इथं तर मला माहिती बाहेर कोण येणार आहे 8 येणार आहे, इथं कन्फर्म आहे. मला फक्त त्याच्या डोक्यावर कोण बसलाय ते मला शोधायचंय. तर बघा आता इथे मी काय करतो बघा, हे तर मला कन्फर्म आहे इथं 7 येणार, याच्यात नो डाऊट कन्फर्म इथं काय ना 7. आता 7च्या डोक्यावर कोण, तर ते मला इथं शोधावं लागेल. तर इथं काय करायचं बघा, या ठिकाणी किती वेळा करणीचं चिन्ह आलंय बघा. तर किती वेळा आलंय 1 2 3, किती वेळा आलाय 3. तर कंपल्सरी तर 2 गुणिले 2 गुणिले 2 3 वेळेस घ्यायचा. किती वेळेस घ्यायचा 3 वेळेस. इथे कंपल्सरी 2च असणार आहे मित्रांनो. किती असणार आहे 2. तर बघा याला काय करायचं, 2 दुणे 4 4 दुणे 8, तर काय आला 8. तर 7च्या डोक्यावर काय लिहायचं बघा, 7च्या डोक्यावर. तर बघा इथं काय करायचं 7/8 एक कमी करून टाकायचा आणि छेदस्थानी काय घ्यायचा 8 घ्यायचा. छेदस्थानी काय घ्यायचा 8. आता तुम्हाला एक उदाहरण घेतल्यावर समजलं नसेल तर अजून पुढचे उदाहरण जेव्हा आपण घेऊ तर तेव्हा तुम्हाला इथं कळेल. पण इथं पर्याय बघा कशा असणार आहे पर्याय. तर मला सुरुवातीला इथं 7 दिलेला नव्हता, मला सुरुवातीला इथं 7 दिलेला नव्हता. तर पर्याय कशा असणार बघा या ठिकाणी. पहिला पर्याय 7चा घातांक 6/8. दुसरा पर्याय 7चा घातांक 8. तिसरा पर्याय 7चा घातांक 7/8. चौथा पर्याय यापैकी नाही, नन ऑफ दिस. तर मला इथं पूर्ण संख्या शोधायची होती. तर मला ती काय भेटली संख्या 7चा घातांक 7/8.
ही मला संख्या भेटली. आता या ठिकाणी बघा इथं वर्गमूळात 8 वर्गमूळात 8. तर इथं किती वेळेस करणी चिन्ह आलंय? 2 वेळेस करणी चिन्ह आले. तर इथं मी काय करणार 2 गुणिले 2. 2 गुणिले 2 तर किती आला मित्रांनो? 2 गुणिले 2 4 आला. 2 गुणिले 2 किती आला? 4 आला. इथं डोक्यावर कोण घेणार बघा. इथं म्हणजे काय ना 8चा घातांक 3/4. याला काय केलं? एकने कमी करून टाकलं आणि 3 काय घेतलं? 4 घेतलं. तर इथं पर्याय कशा असणार आहे? इथं जर मला हे ऑलरेडी कन्फर्म होतं की 8 होता. मग या ठिकाणी मला 8 तर माहिती आहे. तर पर्याय मला फक्त एक्स विचारले. तर पर्यायी तर पहिला पर्याय जर असा असेल 8चा घातांक 3/4 आणि दुसरा पर्याय असेल 3/4. तर मित्रांनो तुम्ही जे उत्तर करता 8चा घातांक 3/4 आणि तुम्ही इथं बघता 8चा घातांक 3/4 आणि तुम्ही हे उत्तर दिलं हे चुकीचं आहे. इथं फक्त मला डोक्यावरची व्हॅल्यू विचारली होती. इथं मला पूर्ण व्हॅल्यू विचारली होती म्हणून मी घेतलं 7चा. इथं घेतलं 7चा घातांक 708. पण इथं मला फक्त डोक्यावर कोणी हे विचारलं होतं, खाली कोण आहे तिथं माहिती होतं ना. तर मग या ठिकाणी हे जर उत्तर तुम्ही घेतलं ठीक आहे मान्य आहे उत्तर बरोबर आहे. पण इथं चुकीचं काय म्हणजे कारण की इथं फक्त एक्स ची व्हॅल्यू विचारली. मग एक्स ची व्हॅल्यू काय 3/4. इथं पर्याय क्रमांक काय असणार आहे? बी तुमचं उत्तर बरोबर असणार आहे. तर मॅक्सिमम लोक या ठिकाणी काय करतात? मिस्टेक करतात. पुढचं उदाहरण बघूया. इथं किती वेळेस करण्याचं चिन्ह आहे. आता इथं मला पूर्ण व्हॅल्यू काढायची 1 2 3 4. तर इथं काय करणार 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. तर किती आलं? 16. इथं काय करणार? इथं तर मला माहिती आहे कन्फर्म काय 5. तर 5च्या डोक्यावर 15/16. 15/16. तर हे आपलं आलं या ठिकाणी उत्तर. आता या ठिकाणी बघा इथं किती वेळेस करण्याचे नाही? 3 वेळेस. 1 2 3. इथं गेला 2 गुणिले 2 गुणिले 2. तर किती आला? 8. म्हणजे इथं काय येणार बघा 3चा घातांक 708. 3चा घातांक काय आला? 708. अशा पद्धतीने हे उत्तर लिहित असतात. मित्रांनो आता हे तुम्ही मला सर अंदाजे कसं खायचं तर आपण हे आता प्रूव्ह करूया. हे आपण काय करूया? प्रूव्ह करूया आणि संपवूया. ओके. तर बघा मी घेतलं 3चा वर्गमूळ 3 वर्गमूळ 3. आता डायरेक्ट उत्तर जर मी तुम्हाला सांगितलं की डायरेक्ट उत्तर कसं काढणार तर बघा इथं काय केलं मी 3चा घातांक करणीचं चिन्ह किती वेळेस आलंय? 2 वेळेस. इथं गेला 2 गुणिले 2. तर काय आलं इथं 4. त्याचं उत्तर काय लिहिलं डायरेक्ट 3/4. आता मला ही गोष्ट प्रूव्ह करायची. ही गोष्ट काय करायची? प्रूव्ह. आता याला प्रूव्ह कसा करणार? मित्रांनो तुम्हाला सांगितलं तुम्ही जर इथं वर्गमुळात 3 असेल त्याला वर्गमुळाच्या बाहेर जर काढायचं असेल तर कसं काढणार बघा 3चा घातांक 1/2. आणि जर इथं असं असेल घनमुळात 3 त्याला बाहेर कसा काढणार 3चा घातांक 1/3. हा जर चौथ्या करणीत असेल त्याला बाहेर कसं काढणार 3चा घातांक 1/4. तर याचाच वापर करून आपल्याला इथं प्रूव्ह करायचंय. इथं बघा मी उत्तर काय दिलंय 3चा घातांक 3/4. परंतु आपल्याला हे प्रूव्ह करायचंय. हे प्रूव्ह कसं होणार बघा. इथं उदाहरण घेतलं वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 3. तर पहिले मित्रांनो मी काय करतो मी हा जो वर्गमुळातला 3 आहे ना त्याला पहिले बाहेर काढतो. त्याला काय केलं पहिले बाहेर काढलं. तर तो कसा येणार बघा वर्गमुळात 3 आयजेटीत घेतो. फक्त याला मी काय करतो बाहेर काढतो. तो बाहेर कसा काढणार तर इथं 3चा घातांक 1/2. या पद्धतीने. आता बघा इथं काय झालं इथं गुणाकाराचं चिन्ह. इथं काय आहे? गुणाकाराचं चिन्ह. तर मी इथं काय करतो ब्रॅकेट कॅन्सल करतो आणि इथं कोणतं चिन्ह घेतो? गुणाकाराचं चिन्ह घेतो. आता मित्रांनो सांगा 3च्या डोक्यावर कोण आहे? ते मी पहिलेच सांगितलं कुठल्याही संख्येच्या डोक्यावर कोण असतो? 1. इथं काय आला? 1 आला. आता आपण घातांकाचा गुणाकाराचा नियम वापरणार. पाया पाया समान असल्यास घातांकाचा काय होणार? बेरीज होणार. तर तो नियम आपण इथं वापरणार बघा. इथे 3चा घातांक इथं कोणी 1 इथं कोणी अर्धा इथं कोणी 1 इथं कोणी अर्धा. तर 1 अधिक अर्धा तर 1 आणि 3 3/2. हा घातांक काय आला? 3/2. आता मित्रांनो पुन्हा हे करणी चिन्ह आम्ही बाहेर काढणार. तर हे बाहेर निघताना कसं होणार बघा. इथे बघा इज इक्वल टू 3चा घातांक 3/2. हा तर आहेच ऍज इट इज जसंच्या तसं आहे. पण एक करणी चिन्ह मला कॅन्सल करण्यासाठी मी तर काय करतो डोक्यावर काय करतो पुन्हा 1/2. आता इथं आपण घातांकाचा घात हा नियम वापरणार. जर घातांकाचा घात असेल तर घातांकाचा काय होतो? गुणाकार. म्हणजे इथे
3चा घातांक 3/2 गुणिला 1/2 म्हणजे 3चा घातांक 3×1 3/4. तर आपल्याला उत्तर जे हे इथं मिळालंय तेच आपण इथं काय घेतलंय रेडीमेड घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्या या ठिकाणी उत्तर मिळत असतं मित्रांनो. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला, आपलं भारत करिअर अकॅडमी चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आम्हालाही कळवा की तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा की तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ हवा आहे. हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, पॉलिटिक्स, सायन्स, करंट अफेअर, रिजनिंग, मराठी, व्याकरण, इंग्लिश, ग्रामर कुठल्याही टॉपिकवर व्हिडिओ असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा. नक्कीच आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन. जय हिंद, जय भारत.